जेव्हापासून मी ही 4 व्हीलर घेतली ना बाई, जगणं विसरून गेलोय, खरंच जगणं विसरून गेलोय. म्हणजे पावसाळा, उन्हाळा, हिवाळा नुसतं ह्या गाडीवर पडलेला राहतो, बाकी काही नाही मित्रांनो. ज्यावेळेस मला 15,000 रुपये सॅलरी होती, मी दुसऱ्याची इथं कामाला होतो, त्यावेळेस भाई अकाउंटवरती पैसे पण होतो, टकाटक ब्रँडेड कपडे सुद्धा घालायचो, जॉकी शिवाय अंडरपॅन्ट घालत नव्हतो. आणि जेव्हापासून भाई 4 व्हीलर घेतली ना, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त पैसे कुठून येतील, पैसे कुठून येतील. बरं, पैसे इकडून तिकडून आले ना, रोड टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग, टायर सर्व्हिसिंग याच्यातच चालले, रुपड्या उरत नाहीये. आणि 4-5 वर्षापासून भाई कुठंच फिरायला गेलो नाही मी. नाही डोंगर डांगर, नाही ट्रॅकिंगला, नाही कुठं नाही, काहीच नाही. मित्रांसोबत फिरणंच विसरून गेलो यार. म्हणजे गाडी धंदा असा आहे ना मित्रांनो, एकदा गाडी धंद्यामध्ये घुसलो ना, माणूस जगणं विसरून जातं. आता कुठंतरी वाटायला लागलं यार, ती 15,000 सॅलरी मध्ये ना मी लय खुश होतो, खरंच असं वाटायला लागले मी. आणि भरपूर लोकांना काय वाटतं, अरे त्याच्याकडे 4 व्हीलर यार, आपल्याला पण घ्यावा लागल. जिथं तुम्ही काम करताय ना ते एकदम चांगलंय. हा, गाडी धंद्याच्या नंतर तुम्ही दुसरं काही ऑप्शन शोधत असले ना तो शोधा, पण गाडी धंद्यामध्ये आल्याच्या नंतर आहे ना, तुम्ही असे अटकून जाल ना भाई, काय सांगावं तुम्हाला. 4-5 वर्ष ना तुम्ही कुठंच फिरायला जाणार नाही. शब्द आहे आपला, गाडी नेल होस तर मित्रांनो, अजिबात नाही. मला वाटतं दर पावसाळ्यामध्ये मी इकडे फिरायला जाईल, तिकडे फिरायला जाईल, मस्त हिरवळचा आनंद घेईल, मस्त डोंगर डांगराचा. अरे काय कुसळ कसलाच आनंद घेणं होत नाही मित्रांनो, काहीच नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त एकच डोक्यामध्ये राहतं, पैसे कसे येतील, पैसे कसे येतील. कारण गाडीचे हप्ते, रोड टॅक्स, इन्शुरन्स, पासिंग, सर्व्हिसिंग सगळ्या गोष्टी कराव्या लागतात भाई. परेशान आहे. आणि लोकांना काय वाटतं भाई 4 व्हीलर वाले लय पैसे कमवतात, अजिबात नाही भावांनो. ज्या दिवशी तुम्ही 4 व्हीलर घेतली आणि ओला उबर मध्ये धंदा करायला लागले ना, नाही तुम्ही जगणं विसरून गेले ना, तर माझं नाव बदलून ठेवा मित्रांनो. हो, विसरून जाणार तुम्ही सगळं काही गोष्टी. नुसतं काम काम काम. भाई जवानी आहे का नाही, जागायचं कधी हे कधी कळतं माहिती का, फार लेट कळतं. जोपर्यंत गाडी नील होत नाही ना, तोपर्यंत मोकळा श्वास घेता येणार नाही आणि बाहेर कुठं फिरायला जाता येणार नाही. आणि जेव्हा गाडी नील होईल तेव्हा काय होईल माहिती का, गाडी मेंटेनन्स काढील. कारण की 4-5 वर्ष झाल्याच्या नंतर ना गाडी चांगला मेंटेनन्स काढते. तो मेंटेनन्स भरूच जाम भाई, म्हणजे सुखच नाही माणसाला. हो, अजिबात सुख नाही मित्रांनो. तुम्हाला वाटतंय गाडी धंदा लय सोपा आहे, एकदा घ्या तुम्ही गाडी घ्या आणि मित्र परिवार लग्न लोकांचे सगळे विसरून जा. तुम्ही कोणाच्या लग्नात जाणार नाही, कोणाच्या कार्यक्रमात जाणार नाही, कुठे फिरायला जाणार नाही, फॅमिली घेऊन कुठे जाणार नाही. उठून सुटून काम काम काम, बाकी काय नाही. खिशात रुपड्या बी नाही, रुपड्या सुद्धा तुमच्या खिशात उरणार नाही. तुम्ही रोड टॅक्सला लोकांकडून पैसे घ्याल, इन्शुरन्सला बी लोकांकडून पैसे घ्याल. शब्द आहे माझा, शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला वाटतं ना गाडी धंदा सोपा आहे, घ्या गाडी तुम्ही एकदा. तर काय वाटतं मित्रांनो, कमेंट मध्ये पटापट सांगा. आणि मी जे बोलतोय तुम्हाला ते खरं वाटत असेल तर फॉलो करायला विसरू नका तुमच्या भावाला. धन्यवाद.